हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना धवलला पाहतायत. गेल्या मॅचमध्ये जबरदस्त आक्रमकता गोलंदाजीमध्ये धारदारपणा त्याने दाखवला होता. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले होते आणि बरोबर फलंदाजाला तो रीड करून गोलंदाजी करत होता. आता या मॅचमध्ये पाहूया. पहिलाच बॉल बॅटची एज घेत शुभमकडे बॉल निघून जाईल. वन बाउन्सने कलेक्ट करतायत. तत्पूर्वी डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर चांगले संकेत दिलेत की मोठे फटके मारून देणार नाही आणि चांगले संकेत आलेत की शेखरच्या बॅटमधून मात्र बॅटला बॉल लागला. ही सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्या वेळेला बॉल डॉट होता त्यावेळेला थोडंसं अंडर प्रेशर कुठेतरी फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथून बॅटने जेव्हा बॉल थोडाफार कनेक्ट होतो तेव्हा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि हा कॉन्फिडन्स लेवल सध्या पाहायला मिळतोय. ऑफ साईडला एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेकेपर्यंत धवल. त्या ठिकाणी थोडेसे स्लिप होत आहेत, घसरतायत आणि इथून 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 रन्स ऑन दी बोर्ड. शेखर आपला अकाउंट ओपन करतोय. सध्या इंडिव्हिज्युअल स्कोररच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर पहिल्या रँकिंगवर ज्याचा उच्चांक 78 पाहायला मिळाला. नॉट आऊट. 77 धावा होत्या कुणालच्या, जो मायखोपचा खेळाडू. अप्रतिम चांगला फटका. सरळ बॅटचा वापर तर केलाय, परंतु इथे फिल्डर येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण अप्रतिम. प्रज्वलने घाई केली, चुकीचं कॉलिंग आणि त्यामध्ये प्रज्वलला मात्र फटका मिळतोय. बॅक टू द डगआउट. स्वस्तात बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. व्हॉट अ शॉट. क्लास यावेळेला दाखवला श्रीकांत किनीच्या बॅटमधून आल्या आल्या मात्र खरपूस समाचार घेतला आणि सरळ बॉलला पाठवला. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार SP बॉयज ट्रॉफी षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 आणि संतोष जंगम यांचं षटकाराने स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. सध्या संतोषजी जंगम यांचा सेकंड राऊंड आहे या स्पर्धेमध्ये. सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक प्रयत्न केले होते. प्रयत्नांती परमेश्वर आणि जबरदस्त घसरत असताना पाहायला मिळतात शुभम. आज शुभम एन्जॉय करतायत. इतर वेळेला मात्र असे पडत नसतील, परंतु या क्रिकेटच्या मैदानात डेफिनेटली एन्जॉय करत असताना बॅटचा फ्लो चांगला होता. बॅटचा स्विंग अप्रतिम पाहायला मिळाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल जर झाला असता, बॉल हातात राहिला असता आणि त्यानंतर जर घसरले असते तर वाह काय दृश्य पाहायला मिळतं. म्हणजे पुढील वर्षामध्ये शुभमचं सुद्धा आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. ज्या वेळेला मात्र रिमझिम पावसाला सुरुवात होते, कमिंग सून ज्या वेळेला टॅगलाईन लागते त्यावेळेला अशा प्रकारच्या व्हिडिओज सिद्धांत कदम मात्र त्या साठवून मात्र व्हायरल करताना पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची व्हिडिओ असेल तर नितेश कदम यांची, आणि लगेच हर्ष किनी यांच्या चेहऱ्यावर मात्र आपण पाहिलं तर स्मित हास्य. मी पहा ज्या पद्धतीने नितेश कदम धावले होते, घसरले आणि
परिपूर्णतः नतमस्तक झाले होते. काय अप्रतिम दृश्य पाहायला मिळालं होतं, परंतु पडले, लढले आणि जिंकले सुद्धा. 10 रन झालेत एक षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय लव बॉईज डोंगरे टीम. श्रीकांत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेत शॉट श्री मिडॉनला बॉल निघून गेला आणि तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली गेली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. थोडीशी पावसाने मात्र आता जरूर रिमझिम पाऊस तरी सुद्धा बरसतोय, परंतु स्वच्छ ढगाळ वातावरण होतं. ते स्वच्छ वातावरण होत असताना आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट केली जाईल. मात्र कधी कधी हाफ चान्सेस, फुल चान्सेस, हाफ चान्सेसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. ज्या वेळेला फलंदाज लयबद्ध असतो, पहिल्या इनिंगला त्याने चांगला खेळ केलेला असतो, दुसऱ्या इनिंगमध्ये तो दबाव कुठेतरी मात्र तो पाहायला मिळतो गोलंदाजी करणाऱ्या टीमवर असतो. अप्रतिम चांगला फटका, सरळ बॅटचा वापर केलाय. बॉल फार वेगाने निघून गेला होता. बॉल थांबला तिथे पाण्यामध्ये आणि तेवढंच फिल्डरचं अप्रतिम कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 13. धावा थांबवलेत गोलंदाजांनी. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 12च्या पर ओव्हरने खेळले तर 45 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. 4 बॉलमध्ये 4 शेखर किनी थोडेसे स्ट्रगल करतायत. 5 बॉलमध्ये 9 शेखांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या 13. यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. नशिबाचा चौकार याला म्हणतात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. 4 रन. या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय वैती आणि आकाश वैती यांचे पिताश्री. वेलकम दीपकजी वैते साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या SP बॉईज ट्रॉफी 2026 मध्ये. वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. शुभम मोठे फटके मारून दिलेले नाहीये, ते शुभमची स्पेशालिटी राहिले. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र उल्लेख केला आणि या शेवटच्या बॉलवर श्रीकांतने ते ऐकलं आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. षटकारात परावर्तित करणारा हा अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका, ग्लोरियस शॉट. 6. उंची गाठली होती. या बॉलवर मात्र षटकार आला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 25 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता श्रीकांत थांबणार नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक फाईन लेगला तर एक लॉंग ऑनला. मात्र अप्रतिम षटकार, तंत्रशुद्ध फटके होते. 25ला 1. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर. शुभमचा हा बॉल ह्या वेळेला बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी राकेश पुढे सरसावतील. 1 रन डेफिनेटली लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26. सिद्धांत कदम उद्याचे लॉट्स आमच्यापर्यंत पोहोचवतील. उद्या 6 तारखेचा दिवस आणि उद्याच्या दिवसातील संघ कोणते असतील ते आता ऑन स्क्रीन आपण पाहूया आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. जे स्मार्ट TV, स्मार्टफोनवर चालता बोलता मॅचचा आनंद घेत आहेत. काही ऑफिसेसमध्ये, काही घरामध्ये, काही ट्रेनमध्ये, काही बसेसमध्ये, काही ऑटोमध्ये. डे 5चा लॉट्स या ठिकाणी आपण पाहत आहेत. जे लॉट्स आहेत आणि उद्याच्या दिवसातील हे लॉट्स आपण पाहत आहेत. 5 जुलैचा दिवस असेल, शनिवारचा एकंदरीत रविवारचा दिवस. आणि उद्याची पहिली मॅच सफाळे 11 वर्सेस प्रशांत जाधव 11 वैतीपाडा. जितू 11 दातिवरे वर्सेस जयप्रकाश एडवन. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी वर्सेस आई आशापुरी एडवन कॅफे 1312.
वेळेला आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहताय तिथे डायरेक्ट ट्रीट करण्याचा इरादा, दोन्हीकडे चान्सेस निर्माण झाले होते, परंतु इथे ती संधी हुकली. आणि इथून जर आपण पाहिलं तर आई आशापुरी एडवन कॅफे 13-12, मंगलमूर्ती विराथन वर्सेस उज्ज्वल संघ मथाने, श्री जाग माता रावळे वर्सेस श्रीराम कसराळी. क्या बात आहे, उद्याच्या दिवसात जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतील. काटेकी टक्कर आपण पाहू शकणार आहोत. 26 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये संधी होती. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला, खूप चांगला फटका, परंतु बॉल तिथे थांबला आणि नशिबाने साथ दिली प्रतिस्पर्धी संघाला. 1 रन मिळेल. खूप चांगला फटका खेळला होता. 27 धावा. माही 18 नंबरची जर्सी परिधान करणारा. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज चिराग आहे गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्याकरिता. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 षटकांचे सामने आहेत. चला यानंतरचा होणारा सामना NCC तिग्रेट संघ 2 हात करेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या संघाबरोबर. काय बघतात पिशवी वरती आली ऑन साईडला, वा काय फटका खेळलाय आणि लॉंगेस्ट या वेळेला षटकार पाहायला मिळतोय. सरळ डोंगरावर जाऊन बॉल आदळतोय. एक्सलंट टायमिंग, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला शेखर किनीच्या बॅटमधून. 6 धावा. एकदा मनगडाचा वापर करत असताना मात्र फिल्डरने खूप चांगले प्रयत्न केले, मात्र तिथे घसरतायत. बंटीही पुढे सरसावले गेले होते. अप्रतिम प्रयत्न चांगले केले होते. जर बॉल त्या ठिकाणी हातामध्ये जर चिपकला असता तर डेफिनेटली इथे एक चांगला बेस्ट कॅच झाला असता. पा घसरले कसे, ज्या पद्धतीने बॉल मात्र हातामध्ये आला परंतु थोडेसे दूर राहिले आणि त्यानंतर रन्स वाचवण्यासाठी धावले, पुढे सरसावले, घसरले. दोन्ही पाय मात्र अगदी आपण पाहिलं तर परिपूर्णतः जमिनीवर कोसळले आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 रन झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता स्वच्छ ढग दिसत असताना पाहायला मिळत आहेत. स्वच्छ आकाश आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल निघून जात असताना चांगली गोलंदाजी, अप्रतिम लाईन अँड लेंथ परफेक्ट मारा पाहायला मिळतोय. सुपर. थोडीशी स्ट्रगल सुद्धा करताय शेखर किनी. 8 बॉलमध्ये 16 रन आलेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. श्रीकांत 9 बॉलमध्ये 16 रन. चांगला बॉल होता. बॅटची एज घेत शरीराचा वेध घेतला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या समाप्ती अखेर आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल पहिल्या डावातील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थिती नोंदवायची आहे.
तीन षटकांच्या समाप्ती अखेर 36 रन 12च्या सरासरीने सध्या बॅटिंग करत असताना लव बॉईज डोंगरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. बंधुत्वाचं प्रेम क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं आतापर्यंत. याला शॉट ऑफ लेंथ, या बॉलला तर सोडणारच नाही. सरळ बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी समीरच्या पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार शेखर किनीने घेतला. 6 धावा. ऍक्शन रिप्ले. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 42 वर जाऊन पोहोचले गेले. 42 रन. काहीतरी समजवत असताना शुभम समीर या गोलंदाजाला समोर बॉल ठेवला होता. ऑन साईडला मनगडाचा वापर अश्विन गोपाळे यांच्या स्वागतासाठी. चांगली कामगिरी केली तुम्ही या मुसळधार पावसामध्ये. हा तुम्हाला मान सन्मान. षटकाराने 6 धावा. अप्रतिम चांगला फटका तर या वेळेला आहे आणि राकेशला बीट केले या बॉलने. 4 रन मिळतील का? या वेळेला आपण पाहू शकणार आहोत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अप्रतिम चांगली बॅटिंग. नुकताच जो षटकार आला तेव्हा 100 धावा पूर्ण झाल्या. तर या सिरीजमध्ये सध्या पाहतायत फलंदाज शेखर किनीच्या आणि 100 क्रॉस होताना आता आपण पाहतायत या चौकारानीशी संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. 52 रन. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला खेळून काढला या बॉलला. मात्र फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॉल थोडेसे चाचपडले गेले परंतु इथे विकेट मिळेल का? यस, श्रीकांत आपल्या बंधूला मात्र जरूर विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. श्रीकांत ॲग्री झाले आणि यावेळेला श्रीकांतला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. एक चांगल्या इनिंगचा अंत होत असताना 9 बॉलमध्ये 16 रन ज्याने श्रीकांतच्या बॅटमधून मात्र जबरदस्त बहारदार खेळी पाहायला मिळाली. सध्या आपण ॲक्शन रिप्ले पाहतायत. विकेट डाऊन. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. 14 बॉलमध्ये 34 रन त्याच्या बॅटमधून आले. शेखर किनीने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलाय. सातत्याचं दुसरं नाव शेखर किनीला आपण पाहतायत. साधेपणामध्ये सुद्धा माणूस रिअल दिसतो. त्यामध्ये जर आपण पाहिलात तर शेखर किनी आहे. काय बॅटिंग केली आतापर्यंत. अप्रतिम चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटच्या 2 बॉलवर कमबॅक 3 बॉलवर कमबॅक केला समीरने आणि इथून मात्र 53 रनचं टार्गेट 54 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते 4 षटकांमध्ये 54 रनचं लक्ष्य. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय.
विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. फक्त आपण डिसिजन कळवायचं आहे लगेच. आदित्य ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात एका साईडला रतनला आपण पाहतायत. टॉस करण्यासाठी दोन्ही संघ जे कॅप्टन आहेत ते सज्ज झालेत आणि राहुलजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सध्या करीत आहोत. SP बॉयज ट्रॉफी समोर पहा कॅमेरामॅनच्या अगदी क्रॉस राहायचं आहे राहुलजी. यस टॉस त्या ठिकाणी केला जातोय आणि टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला गेलाय. येस एक्झॅक्टली कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय आणि श्री गणेश नगावे टीमच्या बाजूने टॉस या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग बॉलिंग की बॅटिंग 4 षटकांचा सामना. यस डिसिजन इथेच कळवायचं आहे. रनचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि पाऊस आता मात्र पावसाने विश्रांती घेतले. बरेच जण सांगत असतील बस रे बाबा आता. आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग आणि शुभम अशी जोडी आपण पाहतायत आणि पहिलं षटक शेखर किनी एक परफेक्ट ऑलराऊंडर परफेक्ट भरवशाचा पॅकेज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे शेखर किनी. म्हणतात ना साधेपणात पण माणूस रॉयल दिसतो रिअल दिसतो आणि तो शेखर किनी आहे सध्या तरी आपण पाहतायत. साजिद लाला सर सध्या आपण पाहतायत मॅचला एन्जॉय करतायत एक वेगळीच कॅप परिधान करून मॅचला एन्जॉय करत असताना जुने जाणते मात्र पंच अशाच प्रकारची कॅप परिधान करायचे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक सर बॅटचा वापर करत असताना 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटले फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्रॅटेजी चांगली यावेळेला आखली गेली असावी. पहिल्याच बॉलवर 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या बिनबाद 2. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिलाच बॉल हाताळला गेला 2 रन्स मिळत आहेत. शेखर किनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अवेला टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉल हाईट फॅक्टर त्या ठिकाणी लगेच पंचांनी दाखवलं डोक्याच्या वरून गेला आणि 1 फॉर दी ओव्हर दर्शवलं गेलंय. संघाची धावसंख्या 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल शेखर. दुसरा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आणि श्रीकांतची विकेट किपिंग करण्याची स्टाईल पहा, ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ज्या पद्धतीने त्याने मात्र ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि त्यानंतर मात्र पंचांपासून नजरेपासून तो वाचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचसुद्धा चांगले सक्षम आहेत. या बॉल नंतर आपण पाहणार आहोत ती विकेट किपिंग ची स्टाईल. अप्रतिम, चांगला फटका, थ्रू दी कव्हर खेळला गेलाय, फिल्डर नाही आहेत. बाउंड्री लाईनचा वेध घेतला या बॉलने, 4 रन, गुड शॉट, चौकार. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. या वेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाण्यामध्ये बॉल थांबलाय. रोशन मात्र फार वेगाने येत आहे, तत्पूर्वी मात्र घसरलेत आणि इथून जर आपण पाहिला तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर चांगली रणनीती आखली गेली. 54 धावांचा पाठलाग करत असताना 4 बॉलचा खेळ झालाय, 9 रन. अप्रतिम, चांगला बॉल. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने नाहीये, मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोचली गेले. सेकंड इनिंगमध्ये श्री गणेश नगावे टीम. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, आपल्या बंधूच्या हातामध्ये विसावला गेलाय. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन्स. शुभम, या वेळेला आपण पाहतायत काहीतरी समजावत असताना की मॅच आपल्या बाजूने जर आणायची असेल तर आपल्याला टिकून राहणं, धावा करणं हे आपलं आद्य कर्तव्य असेल. सांघिक कामगिरी चांगली व्हायला पाहिजे. नो बॉल, नो बॉल. ह्या वेळेला आपण पाहतायत काय शार्प नजर आहे पंचांच्या माध्यमातून आणि इथून नितेश कदम यांना आपण पाहतायत चांगली पंचांची भूमिका करत असताना ॲज अ शार्प, ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नाहत आहेत आणि इथून मात्र आपण पाहतायत नो बॉल प्लस फ्री हिट पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. NCC तिगरे वर्सेस एका साईडला संघ पाहायला मिळेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द, या दोन टीमच्या दरम्यान. फ्रीडचा बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. तत्पूर्वी शेखर किनी स्वतः जात आहेत आणि तिथून मात्र आपण पाहिलं काय एफर्ट घेतलेत या वेळेला. चांगले एफर्ट घेत असताना शेखर किनी सध्या मॅग्निफिसंट बॉलिंग खेळायचं होतं. ऑफ साईडला ऑन साईडला बॉल निघून आला आणि त्यानंतरचा हा बॉल तिथे थांबला आणि थांबल्यानंतर शेखर किनी मात्र यावेळेला स्लाईड झाले आणि इथून जर आपण पाहिलं तर तिथे एकच रन मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. अप्रतिम अप्रतिम आपण पाहतायत हे वारंवार मात्र मुवमेंट जे आहेत ते अप्रतिम पाहायला मिळत आहेत. काय फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळतं. अगदी मन मुराद आनंद घेत असताना रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे सुद्धा मात्र तुम्ही सुरुढी मारू शकणार नाही. ते मात्र इथे तुम्हाला सुरुढी मारण्याचा योगायोग आलेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 13 रन झालेत. अप्रतिम, चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 रन्स आल्या होत्या, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर आपण पाहताय दुसऱ्या षटकातील आत्तापर्यंत बॉल फेकून झालेत. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता 13 रन्सवर जाऊन पोहोचले गेले. चांगला फटका तर आहे, एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालेलं नाहीये. फिल्डर पुढे सरसावतील, मात्र रोशन त्या ठिकाणी आदळले. बॉल सुटला, स्किट झाला बॉल आणि इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट.
चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्न चांगले होते. शेखर किनी त्या ठिकाणी आपण पाहतायत चांगले एफर्ट घेतलेत असं म्हणत असताना टाळ्यांचा कडकडाट करतायत. राऊंड द विकेटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेत राहिला आणि त्यानंतरचा मात्र या ठिकाणी कॅमेरामॅन थोडीशी मात्र यावेळेला जर आपण पाहिले तर जे बॉलला परफेक्ट मात्र या ठिकाणी बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 16 आहे. धावसंख्येवर 16 रन्स या षटकामध्ये धावा थांबवले. 4 बॉलचा खेळ झालाय, 16 रन झालेले आहेत. 54 रनचं टार्गेट समोर असताना 38 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बोला बॅटची एज घेत पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने बॉल वळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग, काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळायचे चान्सेस आणि इथून मात्र शुभम सारखी एक चांगली विकेट मिळाली. व्हॉट अ फिल्डिंग. निखिल क्या बात आहे, एक्सलंट फिल्डिंग आणि काय सेलिब्रेशन. गेल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा शुभम मात्र यावेळेला निराश, नाराज, हताश मनाने बॅक टू द डगआउट. हेच मार्गस्थ व्हा. त्यामुळेच मी म्हणतो पहिल्याच दिवसापासून की जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला शूज परिधान करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. आणि तन्मय या ठिकाणी उपस्थित झालेत. हा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 लॉस ऑफ 1 विकेट. 17ला एक दुसरं षटक प्रगतीपथावर. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ. वाह काय गोलंदाजी केले श्रीकांत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. धावा थांबवल्या या षटकामध्ये. फक्त अवघ्या 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज श्रीकांत किनीने आता 12 बॉल आणि 37 रन. 12 बॉल 37 रन हे सामन्याचं समीकरण. जेव्हा जेव्हा फलंदाज रनआउट झालेत ना तेव्हा तेव्हा मॅच पलटवार झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर स्थिर राहिले. 12 बॉल आणि 37 रन. कालच्या दिवसात सुद्धा सरावली टीमचा फलंदाज जो होता वरुण, तो सुद्धा रनआउट झाला आणि तिथे मॅच टर्न झाली, स्कोर झालाच नाही. मग फक्त 28 पर्यंत मजल मारली. जर कदाचित तो वरुण राहिला असता तर आई जीवदानी टीम जी खोडावेपाडा संघ आहे तो थोडासा टेन्शनमध्ये असता. परंतु रनआउट मिळाली आणि तिथे विकेट मिळत असताना सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि इथे विकेट मिळाली शुभमची आणि त्यानंतरचं श्रीकांत केनीचं सेलिब्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ अखेरीस 8.50च्या करंट रन रेटने सध्या तरी 17 वर जाऊन पोहोचले गेलेत. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आता 18.50चा झालाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु इथे थोडेसे गिरकन जरूर फिरले गेले. गिरकी घेतली होती आणि त्यानंतर आपण पाहताय सेफ आहेत. डॉट बॉलची सांगता होत असताना राकेशला धाडलं गेलंय फलंदाजी करण्यासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले 17. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, बराच बॉल बाहेर आणि नितेश कदम 2 हात खुले करतायत. 1 रन मिळेल. 18 रन झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये.
डेफिनेटली पावसाने सुद्धा विश्रांती घेतली. धो धो पाऊस कोसळला आज मध्यरात्रीपासून. मात्र जी पावसाने जी हजेरी लावली, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा. एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 वर जाऊन पोहोचले गेले. एक्स्ट्रा धावा येत आहेत, एक्स्ट्रा बॉल मात्र फेकावे लागत आहेत. त्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी या ठिकाणी जरूर झाले. 19 रनवर 1 विकेट. श्री गणेश नगावे स्ट्रगल करतायत सध्या तरी. 35 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. या वेळेला थोडासा बाउन्स मिळाला होता. ऑन दी टोस खेळला गेलाय. फिल्डर फार वेगाने धावतायत त्या ठिकाणी, परंतु बॉल काही मिळणार नाहीये आणि सरळ बॉलने मात्र आणि गोपी भोईर त्या ठिकाणी आपण पाहू शकता थोडेसे स्लिप होत असताना एन्जॉय करतायत त्या ठिकाणी. अप्रतिम थोडासा बाउन्स मिळाला होता आणि इथून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी स्लिप झाले आणि इथून आपण पाहू शकतायत गोपी मात्र या ठिकाणी पडत असताना मात्र कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. 23 रन झालेत. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये ह्या तुम्हाला गोष्टी संपूर्ण झेलाव्या लागतात. मग पडणं, उठणं, धडपडणं, मग घसरणं, या सर्व काही गोष्टी रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने घडताना पाहायला मिळतात. त्यामुळेच या रबर बॉल क्रिकेटची औरच मजा आहे. तर या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. 23ला 1 2.2 बॉलचा एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ झालाय. आता विजयासाठी 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 31 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 31. राकेशच्या बॅटमधून चौकार आला. पंचांकडे दाद आणि यस, राकेशला परतावं लागेल. सुपर डिलिव्हरी. दी लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला आणि इथून ऍक्शन रिप्ले. मनीषचा हा बॉल आपण पाहिला होता. ओव्हर द विकेटने येत असताना स्टंप्स मात्र सोडून खेळले होते आणि बरोबर नितेश कदम सरांचं या वेळेला डिसिजन पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली प्लम ग्रेट डिसिजन. फलंदाज बाद. राकेश बॅक टू द डग आउट. अप्रतिम यावेळेला बॅट सटोय. धवलच्या बॅटमधून 1 रन डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत तिथे रेग्युलर मात्र फिल्डर निखिल नाही आहे. रिप्लेसमेंट पाहायला मिळालं. इथून तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. जिथे 1 ते 2 रन्स होत्या मात्र 3 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत, कारण तिथे सबस्टिट्यूट खेळाडू निखिलच्या ऐवजी घेण्यात आला आहे आणि त्यामुळे आपण पाहत आहेत त्याचा फायदा मिळाला. 26 रन झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. चांगला बॉल या वेळेला थोडासा स्लोवर 1 बॉल आला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून येत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मनीष श्री गणेश नगावे टीम प्रॅक्टिसचे बेताज आहेत. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नोलो शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट होतील. तिसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु 2च रन्सवर चिरागला थांबावं लागेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. 6 बॉल 26 रनची आवश्यकता असेल. श्री गणेश नगावे या टीमला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
3 षटकांचा खेळ झाला. 28 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. 6 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 झाले. ऑन साईडला पहिला धमाका. पहिल्याच बॉलवर मात्र क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा धवलच्या बॅटमधून 6. सुमित पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. बिग फॅन आहेत केतन म्हात्रेचे. वाकळ्यांचा टायगर आणि स्टार ऑलराऊंडर वेळीच्या आहेत सध्या सुमित पाटील. तुमचा बिग फॅन. या वेळेला जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आणि रोशनला बीट केलं या बॉलने. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत चौकार धवलच्या बॅटमधून बॅकफुटला गेले. खूप चांगला बॅकफुट पंच केला आणि इथे डीप बॅकफुट पॉइंटला बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि तिथून बॉलने वेध घेतला. बाउंड्री लाईनचा चौकार आला. 2 बॉलवर 10 रन्स आलेत. आता येणारे बॉल आहेत 11 रन्स आलेत 2 बॉलवर. आता येणारे बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15. 4 बॉल 15 रन. गोलंदाज पुनीत सध्या ह्या वेळेला आपण पाहताय धावा खर्च करतोय. 15 रन्स देईल का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण असेल. गोलंदाज सज्ज होईल पुनीत आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळण्याची दाट शक्यता. चिरागला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. 3 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. श्री गणेश नगावे या टीमला लव बॉईज डोंगरे टीमने कमबॅक केलाय. 3 बॉल 14. कदाचित हा झेल जर टिपला असता तर 1 रन वाचली असती. येणाऱ्या फलंदाजावर दडपण असतं परंतु तसं काही झालं नाही. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाचं हे सूत्र आहे आणि इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर रनआउट. दैव देते नि कर्म नेते. फलंदाज बाद. स्पर्धा 1 नंबर आहे. पालघर जिल्ह्यातील नंबर 1 ची स्पर्धा आणि शुभम पाध्ये साहेब हे सुद्धा 1 नंबर आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 3:45 झालेले आहेत घड्यात. अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. फटका शफल झाले. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. उसळी घेणारा बॉल होता. अगदी बॅटवर आला आणि इथून मात्र सुपला शॉट. 6. आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 8 रन. मॅच मात्र धवलने आपल्या बाजूने घेऊन आणण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावांचा वेग त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 20. 400चा स्ट्राईक रेट. ॲब्सोल्युटली सुपर. 2 बॉल 8 रन. अप्रतिम चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. 1 रन दुसऱ्या रनसाठी